तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मिस केलं असेल मला खूप. मी पण खूप मिस केलं बरं का तुम्हाला. मी आज कॅमेरा चालू केला आहे आपलं मिस करणं थांबवण्यासाठी. तर आज सकाळी कॉलेज लवकर होतं म्हणून सकाळी लवकर उठून आवरलं. नंतर मी चंद्रकोर लावली. मग टाइम टेबलनुसार आपली बॅग भरली. हे टीडी काय म्हणते बघा. भैयाला लाईक फॉलो करायला विसरू नका बरं का. आणि युट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब पण करा. मग मम्मी करत होती पोळ्या. गरम गरम पोळी पाहून मला लागली भूक. मग काय, घेतली पोळी भाजी आणि खाल्लं पोटभर आणि निघालो कॉलेजला. खूपच थंडी वाजत होती रे. रस्त्याने लागलं आपल्याला खंडोबा मंदिर. लांबूनच घेतलं दर्शन आणि लागलो रस्त्याला. पोचलो मग कॉलेजला. जसं उन्हात गेलो, दिल गार्डन हो गया. मग पोचलो मी रोबोटिक्स क्लबला. हा आमचा ग्रुप. सरांनी दिला आम्हाला हा रोबोट आणि म्हणे सगळी इन्फॉर्मेशन काढायची आणि याला चालू करा. मग काय, पोरं लागले तयारीला. खोला खालीची कामं तर खूपच आवडतात तशी पण मुलांना. आणि इकडं बाबा सपोर्टला. मला काही कळतच नव्हतं म्हणून मी बाजूला बसूनच सगळं बघत बस. गेला बघ काट्याने रोबोट चालू. जसं त्याच्यासमोर काही आलं तर लगे लाईट मारत होता, पण तो पळतच नव्हता. काय ना, पेट्रोल संपलं होतं वाटतं त्याचं. संपला आमचा क्लब. मग गेलो आम्ही इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या लेक्चरला. हां, नाव ऐकूनच कळालं ना कसा हाडूशा आहे. तर आपल्या काट्याला तर काहीच घेणं देणं नाही. कधी बघाव हसतच राहतात. मग सरांनी जे एक्झाम्पल द्यायला चालू केलं, बाप्पा लिहू हात दुखले. एक क्वेश्चनचा आन्सर एक 2 पेजचं होतं. मग आल्या मेकॅनिक्सच्या मॅडम. त्यांनी पण सुट्टी नाही दिली आम्हाला. सगळंच लिहून घेतलं. नंतर आमचं लेक्चर नव्हतं. मग काय, पोरं म्हटले चला क्रिकेट खेळायला. म्हटलं चला, फक्त मागच्या वेळेस सारखं ग्राउंडवर गेल्यावर सगळे पळून नका जाऊ. इकडे रित्याला किप्पर बनवलं आणि नुसतं पळवलं. नक्की 2-4 हजार कॅलरीज जाळल्या असतील त्याच्या. इकडं क्रिकेट आणि तिकडं खो खो चालू होता. फक्त फरक एवढा होता की इकडं फक्त मुलं खेळत होती आणि तिकडं जाऊ दे आता, अभिषेक तो नुसता हवेतच बॅट फिरत होता. आणि इकडं ओम्या त्याला ज्ञान देऊ लागला. आरा काय पळाला भैया ऋषिकेश. मिल्खा सिंगला मागं सोडलं असं त्याने. नंतर आले आमची फील्ड. बघा मी मस्त सावलीत जाऊन थांबलो आणि बाकीच्यांना म्हणलं काय करायचं ते करा, फक्त मला नका पडू. मग काय, पोटदुखीपर्यंत आम्ही क्रिकेट खेळलो. मग आपला दुसरा ब्लॉगर म्हणजेच रोहित भाऊने आपल्याला सोडलं घरी. मग घरी आलोच होतो की पप्पा म्हटले चल डेमार्टला जायचे किराणा आणायला. आता नाही तर म्हणता येणारच नाही. मग लगेच निघलो पप्पासोबत आणि पोचलो गरिबांच्या प्रोझन मॉलमध्ये. मग घेतली ट्रॉली. हे बघून काय आठवलं का? हा तेच नीला टॉयलेट केली और लाल बाथरूम केली. झालं बा आमचं किराणा घेऊन. मग घरी येऊन गेलो जिममध्ये. आज आदित्य भाऊ सोबत मारली आपण बॅग. हा क्रिकेट खेळू लई दुखत होती बॅग. आणि त्यातल्या त्यात आता परत जिममध्ये पण. बस जिरली बुवा. मग थका हारा हो आम्ही आलो घरी आणि बघतो तर काय, एकीकडे खिचडी आणि एकीकडे न्यू रेसिपी ट्राय करणं चालू होतं. हा सँडविचच आहे. काय माहिती कोणती रील पाहिली तिथून आणि हे करत बसली. आणि तिच्या साथ द्यायला माझी मम्मी. कोण काय बोलू शकतं आता त्यांना, म्हणून गप बसलो मी एका साईडला. हा चीज टाकल्यावर भारी दिसायला लागलं ना. माझी बहीण म्हणे ये तो तोंड बनवते यावर. काय बोलू मी आता. इकडे आपले सँडविच बनत होते पण लेबो एकदाची. मग काय, मम्मीनं सजवलं माझं ताट आणि खिचडीवर तूप टाकत म्हणली खाय आणि बनव लवकर बॉडी. मग काय, पोटभर खिचडी आणि सँडविच खाल्लं. थोड्या रील स्क्रोल केल्या आणि गेलो स्वप्न बघायला. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच कळवा. हा, आता नाही बघायला लावणार तुम्हाला नवीन ब्लॉगची. भेटूयात लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी जय महाराष्ट्र, टाटा बाय बाय.